जय श्रीराम मंडळी. मी अश्विनी सुमित्रा माडकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत चैत्रगौरी व्रत ही करतात त्याचे महत्त्व काय आहे आणि चैत्रांगणाचं महत्त्व काय आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर चैत्रगौरी व्रत जे आहे ते चैत्र शुद्ध तृतीयेपासून तर वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत करतात. हे 1 महिन्यात चालणारं हे व्रत आहे. या व्रतामध्ये आपण आपल्या घरी जर चैत्रगौरीची मूर्ती असेल तर तिची स्थापना करत असतो. झोपाळ्यावर बसलेली चैत्रगौरीची मूर्ती किंवा आपल्या घरी असलेली माहेरून आलेली अन्नपूर्णेची मूर्ती ह्याची आपण पंचोपचारी पूजा करायची असते. ते पंचोपचार, दशोपचार आणि षडोपचार असे प्रकार आहेत. त्यापैकी आज आपली पंचोपचारी पूजा म्हणजे काय ते तुम्हाला सांगणार. दशोपचार आणि षडोपचार पूजेबद्दल आपण चर्चा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तर पंचोपचार पूजा म्हणजे काय की सर्वप्रथम कुठल्या पण देवीच्या मूर्तीला किंवा देवाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालतो. तर मग साध्या पाण्याने अभिषेक, पंचामृताने अभिषेक आणि अभिषेक झाल्यानंतर आपण देवाला गंध लावतो, सौभाग्य द्रव्य अर्पण करतो. त्यानंतर सुगंधित फुलं आपण त्याला वाहतो. तिसरी गोष्ट सुगंधित फुलं वाहणे. चौथं म्हणजे आहे असं की आपण देवाला धूप दीप दाखवतो. आणि 5वं म्हणजे नैवेद्य. ही झाली पंचोपचारी पूजा जी आपण रोज दैनंदिन आपल्या देवांची करत असतो. तर अशीच पंचोपचारी पूजा अन्नपूर्णेच्या मातेच्या मूर्तीची सुद्धा करायची आहे आणि तिला झोपाळ्यावर बसवायचं. सुंदर अशी आरास करायची आहे आणि आरास केल्यानंतर देवीचे माहेरी आल्याचे गाणे सुद्धा म्हणायचे आहे. आणि ह्या वेळी आपण देवीला आंब्याची डाळ, कैरीचे पन्ह आणि ओले हरभरे यांचा नैवेद्य दाखवत असतो. हे सगळं करत असताना ही सौभाग्याचं प्रतीक आहे. चैत्रगौरीचं व्रत हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि अन्नपूर्णा म्हणजे आपल्या घरी भरभराट असावी ह्याचं प्रतीक आहे. आता चैत्रगौरीचं जे व्रत आपण करतोय, जे चैत्र शुद्ध तृतीयेपासून तर वैशाख तृतीयेपर्यंत करतो आहे, तर खूप जणांना असा प्रश्न आहे की आपण एकदा देवीची स्थापना केली तर रोज आपण पंचोपचारी पूजा करायची का? तर ते गरजेचं नाही आहे. आपण फुलाने रोज जेव्हा आपण पूजा करतो आहे तेव्हा रोज फुलाने शिंपायचं आहे देवीच्या पायावर. तेही स्नानासारखंच त्याचं महत्व आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला या महिन्याभरामध्ये आपल्या सोयीने जसा वेळ मिळतो आहे तसा आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे, कुमारिका पूजनाचा कार्यक्रम करायचा आहे, स्वाशीण पूजनाचा कार्यक्रम करायचा आहे. हे सगळं जेव्हा आपण देवीचं आरास मांडतो आहे त्यामध्ये देवीची ओटी सुद्धा भरायची आहे. देवीची ओटी भरल्यानंतर जेव्हा आपण कुमारिकांना, स्वाशिणींना बोलवतो आहे तेव्हा आपण कुमारिकांची सुद्धा आणि स्वाशिणींची हरभऱ्याच्या डाळीने ओटी भरतो. त्यानंतर ग्रीष्म ऋतूमध्ये जे कुठली फळं आपल्याला मिळतात, जसं टरबूज झालं, द्राक्ष झालं, कैरी झाले, आंबे झाले, त्यानंतर कलिंगड झालं, या सर्वांची आरास केली जाते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण या चैत्रगौरीच्या व्रतामध्ये जी आंबेडाळ करतो आणि कैरीचं पन्ह करतो याचं काय महत्व आहे. तर ग्रीष्म ऋतूमध्ये तशी पण आपली भूक जी आहे जठराग्नी ती थोडी मंदावते. त्याच्यामुळे आपल्याला फारसं काही जेवावंसं वाटत नाही. पण मग अशा वेळी आपल्या शरीराला पूरक असा आहार आपल्याला पाहिजे असेल तर आपण डाळ, चण्याची डाळीचा वापर करतो. याचा अर्थ खूप प्रथिन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कैरी, जे आता ती आंबेडाळ म्हटली जाते पण ती कैरी आणि डाळीने बनवली जाते. ठीक आहे. तर ती आपण घेतली आणि आंबट गोड असा सुंदर त्याचा स्वाद असल्यामुळे ती आपल्याला सहज खायला पण खूप रुचकर लागते. त्यानंतर कैरीचं पन्हाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की ग्रीष्माची दाहकता कमी करण्यासाठी कैरीचं पन्ह हे उत्तम पेय आहे आणि हे आपण सर्वस्वी करतच असतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे चैत्रांगण. चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगण काढायची खूप जुनी परंपरा आहे. आता चैत्रांगण म्हणजे काय नेमकं? तर चैत्रांगण असं आहे की एका चौकटीमध्ये आपण हिंदू धर्म संस्कृतीचे
असे 33 प्रतीक काढतो ज्याचं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप आहे. जसं आपण चैत्रांगणाची जी रांगोळी आपण बघितली असेल तर त्यामध्ये सर्वात पहिले आंब्याचं तोरण असतं, त्यानंतर चैत्रागौरीची जी मूर्ती आहे तिचा झोपाळा हे असतं, धर्मध्वज असतो, गुढी असते, त्यानंतर शंख, चक्र, गदा, त्रिशूल असे आयुध असतात. त्यानंतर पंचेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, प्रतीक काढतो. जसं गाय वासरू आहे, हत्ती आहे, कासव आहे, ह्यांची सुद्धा त्यामध्ये प्रतीक काढली जातात. त्याच्यानंतर सौभाग्याचे जे हळदी कुंकवाचे करंडे आहे ते सुद्धा काढले जातात. आणि असे 33 प्रतीक त्या चैत्रांगणामध्ये काढली जातात. आणि ही रांगोळी चैत्रगौरीचं जेव्हा आपल्याकडे हळदी कुंकू असतं त्यावेळेस काढले जातात. कधी कधी असं होतं की पूर्ण महिनाभर एक एक प्रतीक आपल्या घरासमोर काढण्याची सुद्धा परंपरा आहे आणि ही खूप जण करतात आणि ते करणं सुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने ती मांगल्याचं पण प्रतीक आहे, ते सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि चैत्रांगण तसंच कार्तिक मास सुद्धा आपण काढतो कार्तिक महिन्यातला. तर ह्याची माहिती कार्तिक मासाची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, पण आज आपण चैत्रांगणाची माहिती घेतली आहे. त्यानंतर आपल्याकडे हे जे चैत्र नवरात्र आहे यामध्ये हळदी कुंकू, स्वाशिणींना बोलवणे, कुमारिकांना भोजन करवणे, या सगळ्या गोष्टी खूप खूप स्वाभाविकरित्या झाल्या पाहिजे, कारण ते आपल्या घरातल्या मांगल्याचं, वैभवाचं आणि सौभाग्य वाढवण्याचं हे प्रतीक आहे आणि हे आपण केलं पाहिजे. चैत्र नवरात्रीमध्ये केले जाणारे सुरू झालेले चैत्र गौरी व्रताची माहिती तुम्हाला कशी वाटली की तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापुढचे जे आपण व्हिडिओ बनवणार आहे हे ज्योतिषशास्त्रावर बनवणार आहोत की प्रत्येक रास, त्याचे नक्षत्र, त्यांचे चरण आणि जन्मलग्न या सगळ्यांचा काय संबंध आहे आणि या सगळ्यांचं काय महत्व आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.